आज या ठिकाणी सहारा चॅनलच्या वतीने हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होत आहे. मी आभार मानतो आमचे बंधू गायकवाड साहेब आणि जितेंद्र जाधव यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरामध्ये बसून कोरोनाचा जो महाभयंकर रोग या देशामध्ये आहे पसरलेला आहे, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आम्ही घरामध्ये बसून साजरी करीत आहोत. या फेसबुक लाईव्हवर येण्यासाठी मी परत एकदा सहारा TV, सहारा चॅनल आणि गायकवाड दादा आणि जितेंद्र जाधव यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. सर्वप्रथम जे फेसबुक लाईव्ह असतील, जे माझे मित्र असतील, त्यांना विनंती आहे की कृपया गीताच्या सत्यावर लक्ष असू द्यावं. माझे गुरुवर्य राहुलदादा अंगीकर हे सुद्धा जर कार्यक्रम बघत असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे. दादा, तुम्हाला सप्रेम जय भीम आहे. या देशामध्ये जन्मलेल्या बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या सर्वच महापुरुषांच्या विचारधारेला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि आज हा भारत ज्या कोरोना या रोगामुळे, विषाणूमुळे त्रस्त झालेला आहे, तो लवकरच बाहेर पडो अशी तथागत भगवान बुद्धाची मी प्रार्थना करतो आणि माझ्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. गीत गायनाला जिथे जिथे मी जातो, आधी भीमराया तुझे नाव घेतो. तुझले करू मी तुझ्या लेकरांना, तुझले करू मी या तुझ्या लेकरांना, तूच शिकविलेला स्वाभिमान देतो. शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, शांतीने नांदणारा हा बुद्धाचा धम्म आहे. या विश्वाला तारणारा हा बुद्धाचा धम्म आहे. असतील जगामध्ये अनेक धर्म आणि जाती, पण या साऱ्यांना समतेत बांधणारा हा बुद्धाचा धम्म आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आहे, त्यामुळं तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. बुद्ध धम्म संघाला, बुद्ध धम्म
धम्म संघाला मानवा शरण जावे बुद्ध 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 धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला मानवा शरण जावे बुद्ध धम्म संघाला मानवा शरण जावे बुद्ध धम्म संघाला मानवा शरण जावे बुद्ध धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला मानवा शरण जावे स्वयंदीप होण्याभिन स्वयंदीप होण्याभिन स्वयंदीप होण्याभिन सूर्याचे किरण भावे स्वयंदीप होण्याभिन सूर्याचे किरण भावे स्वयंदीप होण्याची सूर्याचे किरण भावे सदा सर्व मंगल हो सदा सर्व मंगल हो सदा सर्व मंगल हो असे दिव्य स्वप्न हे सदा सर्व मंगल हो असे दिव्य स्वप्न हे सदा सर्व मंगल हो असे दिव्य स्वप्न हे सदा सर्व मंगल हो सदा सर्व मंगल हो असो दिव्य स्वप्न हे तथागत पथाने त्या तथागत पथाने त्या तुझे आचरण भावे तथागत पथाने त्या तुझे आचरण भावे तथागत पथाने त्या तुझे आचरण भावे पोर आधी हृदयाला पोर आधी हृदयाला पोर आधी हृदयाला 22 प्रतिज्ञेला आधी उद्याला 22 प्रतिज्ञेला आधी उद्याला 22 प्रतिज्ञेला कोरादी हृदयाला कोरादी हृदयाला कोरादी हृदयाला 22 प्रतिज्ञेला कृतिवंत पंचशील आणि त्रिशरण भावे कृतिवंत पंचशील आणि त्रिशरण भावे कृतिवंत पंचशील आणि त्रिशरण भावे शाहू फुले पुण्याई या वजन समाजामध्ये पुणे असे तथा भगवान गौतम बुद्धापासून कारण अण्णाभाऊ साडेपर्यंत आपल्याला महापुरुषांची लाईन माहीत आहे, प्रत्येकाचं कार्य माहीत आहे. म्हणून शाहू फुले पुण्याई
शाहू फुले पुण्याई जिजाई रमाई शाहू फुले पुण्याई जिजाई रमाई शाहू फुले पुण्याई जिजाई रमाई शाहू फुले पुण्याई शाहू फुले पुण्याई शाहू फुले पुण्याई जिजाऊ रमाई जिजाऊ रमाई जिजाई रमाई शाहू फुले पुण्याई शाहू फुले पुण्याई जिजाई रमाई छत्रपती शिवबाचे छत्रपती शिवबाचे नित्य हे स्मरण व्हावे छत्रपती शिवबाचे नित्य हे स्मरण व्हावे छत्रपती शिवबाचे नित्य हे स्मरण व्हावे आणि हे सुंदर गीत आमचे दादा सारंगदादा मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे मी आपल्यासमोर गात आहे मेल्यावरी कायाही मेल्यावरी कायाही मेल्यावरी कायाही नको सारंगवायाही नको सारंगवायाही नको सारंगवायाही मेल्यावरी कायाही मेल्यावरी कायाही मेल्यावरी कायाही नको सारंगवायाही नको सारंगवायाही नको सारंगवायाही मेल्यावरी कायाही मेल्यावरी कायाही नको सारंगवायाही विहारात धम्मदीप विहारात धम्मदीप विहारात धम्मदीप माझे हे शरण भावे विहारात धम्मदीप माझे शरण व्हावे विहारात धम्मदीप माझे शरण व्हावे विहारात धम्मदीप माझे शरण व्हावे धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला बुद्ध धम्म संघाला मानवा करम जावे मानवा धम्म संघाला मानवा करम जावे मानवा बुद्ध धम्म संघाला मानवा जरंगावे स्वयंदीप होण्याभी स्वयंदीप होण्याभी स्वयंदीप होण्याभी सूर्याचे किरण व्हावे स्वयंदीप होण्याभी सूर्याचे किरण व्हावे स्वयंदीप होण्याआधी सूर्याचे किरण व्हावे स्वयंदीप होण्याआधी सूर्याचे किरण व्हावे स्वयंदीप होण्याभी सूर्याचे किरण व्हावे सूर्याचे किरण व्हावे सूर्याचे किरण व्हावे माझे जे बंधू आहेत जे फेसबुक लाईव्ह करत आहेत ते म्हणजे जितेंद्रजी जाधव गायकवाड दादा त्याचप्रमाणे आमचे प्रशांतभाई अडवणकवे
हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या विदर्भ बहुजन संघर्ष परिषद या ठिकाणी ते लाईव्ह करीत आहेत. धन्यवाद. या गीतानंतर एक जयंती गीत मी आपल्यासमोर सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धाची सुद्धा जयंती आहे आणि दोन्ही जयंती आपण एकत्र साजरी करीत आहोत. त्यामुळे जयंती गीत मी आपल्यासमोर सादर करतो. हे जयंती गीत जे माझे मोठे बंधू आहेत लखपतराव दिगवळे यांचं आहे की आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो. कृपया शब्दाकडे लक्ष असू दे. थकलेले चेहरे रसरसीत दिसू लागले. थकलेले चेहरे रसरसीत दिसू लागले. वेशी बाहेरचे सारे वेशीत दिसू लागले. आणि ही तुम्ही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे की वेशी बाहेर राहणारी लोक आज वेशी बाहेर आहेत. वेशी बाहेर राहणारे लोक वेशीमध्ये आहेत. वेशीमध्येच नव्हे तर त्यांचे बंगले गाड्या आणि भरपूर मान सन्मानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून थकलेले चेहरे आज रसरसीत दिसू लागले. वेशी बाहेरचे सारे वेशीत दिसू लागले. मनूच्या कायद्यात जामी चटके उन्हाचे सोसले. मनूच्या कायद्यात जामी चटके उन्हाचे सोसले. भीमाच्या कायद्याने ते ऐटीत दिसू लागले. जयंती गीत त्या निळ्या नभाच्या खाली निळ्या नभाच्या खाली ती धरती काय म्हणाली. त्या निळ्या नभाच्या खाली धरती काय म्हणाली. आली 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 भीम जयंती आली. आली 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 भीम जयंती आली. आली 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 भीम जयंती आली. आली 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 भीम जयंती आली. निळ्या नभाच्या खाली धरती काय म्हणाली. निळ्या नभाच्या खाली धरती काय म्हणाली. आली 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 भीम जयंती आली. 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 अठराशे 91 साल
अठराचे कमल ठरलं भारी अनमोल ठरलं भारी अनमोल ठरलं भारी अनमोल अठराचे कमल ठरलं भारी अनमोल अंगणी वाजती ढोल अंगणी वाजती ढोल दिसतंय तल्ल्याचा ढोल दिसतंय तल्ल्याचा ढोल दिसतंय तल्ल्याचा ढोल तल्ल्याचा ढोल तारीख 14 एप्रिलची तारीख 14 एप्रिलची पहाटे आपली गाली तारीख 14 एप्रिलची पहाटे आपली गाली आली 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 भीम जयंती आली 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 भीम जयंती आली 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 भीम जयंती आली 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 भीम जयंती आली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे या वंदन समाजासाठी संपूर्ण विश्वासाठी भारत नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण विश्वामध्ये मानल्या जाते. आजच्या काळामध्ये कोरोना जो रोग आला त्या रोगामुळे आम्ही घरात बसून जयंती साजरी करीत आहोत. सदागर भगवान गौतम बुद्धाची सुद्धा जयंती घरात बसून साजरी करत आहोत. जर का कोरोना आला नसता कदाचित आणि विशेष रेकॉर्ड म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर हे सुद्धा झालेलं आहे की यूट्यूब आणि जबीवरती जरी आम्हाला जयंती साजरी करता आली नाही तरी आम्ही घरामध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या संपूर्ण समाजाला वजन समाजाला सांगत आहोत. हे रेकॉर्ड सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आहे की डिजिटल जयंती जर या देशामध्ये या जगामध्ये कुणाची झाली असेल तर ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा माझा बाप ज्यांनी या देशाला संविधान दिलं. म्हणून आली 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 भीम जयंती आली 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 ही जयंती कशी आली? सूर्योदय झाला आज 91 सालामध्ये मोहम्मद आहे. सूर्योदय झाला तोही सूर्योदय झाला तोही कडे भाकले तोही कडे भाकले तोही कडे भाकले सूर्योदय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि तुमचा माझ्या जीवनामध्ये जो प्रकाश पडला ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे 1891 साली मुंबई या छावणीमध्ये सूर्योदय झाला तोही कडे भाकले वाऱ्याचा मुंद आवाज वाऱ्याचा मुंद आवाज नभीमनी चंद्रमाला नभीमनी चंद्रमाला नभीमनी चंद्रमाला वाऱ्याचा मुंद आवाज नभीमनी चंद्रमाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 12 वाजता झाला होता बरोबर. म्हणून वाऱ्याचा मंद आवाज नभीमनी चंद्रमाला नभीमनी चंद्रमाला नभीमनी चंद्रमाला इथली कदमता तारी
त्यावेळी परिचित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू राजांनी या भजनाचा नेता घोषित केला. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भजनाचे नेते झाले, या भारत देशाचे नेते झाले, देशाचे नव्हे तर जगाचे सुद्धा नेते झाले, ज्यांनी या देशाला महत्वपूर्ण असं संविधान दान दिलं, बहाल केलं. म्हणून दलित जनता सारी आनंदे नहाली, ही दलित जनता सारी आनंदे नहाले. आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम जयंती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तुमच्या माझ्या जीवनातला अंधार दूर झाला. कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर कदाचित आपल्या सर्वांना माहित आहे, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता तर या देशामध्ये जे महापुरुष आहेत ना, भगवान गौतम बुद्धापासून तथागत भगवान गौतम बुद्धापासून ते छत्रपती शिवाजीराजे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहूराजे यांचा इतिहास आपल्याला माहीत पडला नसता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तो झाला आणि या देशाला ही महापुरुषांची माहिती कळाली, तुम्हाला मला कळाली. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच झाला नसता कदाचित तर या महापुरुषांची जी काय विचारधारा आहे ती आपल्याला कधीच कळाली नसती. म्हणून निळा निळा उधा रंग, निळा निळा उधा रंग, निळा निळा उधा रंग, निळा निळा उधा रंग, धरतीचे भिजवा रंग, धरतीचे भिजवा रंग, धरतीचे भिजवा रंग, भिजवा रंग. ललकारी जय घोषाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आणि म्हणून निळा निळा उधा रंग, निळा निळा उधा रंग, निळा निळा उधा रंग, धरतीचे भिजवा रंग, धरतीचे भिजवा रंग, धरतीचे भिजवा रंग. ललकारी जय घोषाची जी, ललकारी जय घोषाची, आभाळी भिडे अभंग, आभाळी भिडे अभंग, आभाळी भिडे अभंग, आभाळी भिडे अभंग. लखपत रामानी, लखपत रामानी हो, लखपत रामानी पूज लागले पाले. आली 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 भीम जयंती आली, 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 आली 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 भीम जयंती आली. भात खाली धरती काय म्हणाली, भात खाली धरती काय म्हणाली. आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम जयंती आली, आली 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 भीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं गीत मी आपल्यासमोर सादर केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशामध्ये, भारत देशामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेचं दान केलं नसतं, ही घटना लिहिली नसती, तर कदाचित आज हा बहुजन समाज कुठल्या कुठे असतात, म्हणजे गावाच्या बाहेर असतात, देशी बाहेर असतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली आणि या देशाला संविधान दिलं. बाहेर देशामध्ये शिक्षणाला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर देशामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा बराचसा या ठिकाणी जात झाला, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार मानली नाही. हार का मानली नाही? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते. त्या तुमचे आमचे उद्धार करते, या बहुजन समाजाचे उद्धार करते होते. म्हणून हा कवी या गीतामधून काय लिहितोय ऐका जरा. शूराहून शूर भीमा तोच आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे डगमगले नाही. कितीही मोठं संकट आले असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला हसत हसत सामोरे गेले. म्हणून शूराहून शूर भीमा तोच आहे. शूराहून शूर भीमा तूच आहे, शूराहून शूर भीमा तूच आहे, शूराहून शूर भीमा तूच आहे. 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 या भारताचा नूर 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 भीमा तूच आहे. चान चान तुझा पुढे हात टेकावे. चान चान तुझा पुढे हात टेकावे. चान चान तुझा पुढे हात टेकावे. चाणक्यानं तुझ्या पुढे हात टेकावे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते. या देशामध्ये सर्वात जास्त शिक्षण घेणारा जो कोणी माईचा लाल असेल, त्या माईचा लालाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशामध्ये अजून सर्वोच्च शिक्षण घेतलं, परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं. आणि म्हणून हा चाणक्य काय आहे, अतुल चाणक्य सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे हात टेकतो. म्हणून हा मध्ये बंधू आहे विरोधात ऐका. चाणक्यानं तुझ्या पुढे हात टेकावे. चान चान तुझा पुढे हात टेकावे. चान चान तुझा पुढे हात टेकावे. चाणक्यानं तुझ्या पुढे चाणक्यानं तुझ्या पुढे हात टेकावे. आणि ये भडा चतुर भीमा तूच आहे. ओ ये भडा चतुर भीमा तूच आहे. ओ ये भडा चतुर भीमा तूच आहे. देवराज शूर भीमा तूच आहे. Thank you.
वाढते वयाचे फुल ठरविणारा वाढते वयाचे बोल करविणारा वाढते वयाचे बोल करविणारा वाढते वयाचे फुल ठरविणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कार्य करत होते या बहुजन समाजासाठी त्यावेळी त्यांना खूप अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे सरसावले पण मागे नाही सरले म्हणून वाढते वयाचे फुल ठरविणारा वाढते वयाचे बोल करविणारा वाढते वयाचे बोल करविणारा वाढते वयाचे फुल ठरविणारा वाढते वयाचे फुल ठरविणारा तो पोलादाचा मूर्तिमान तुझा आहे 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे आज आपण बघतो देशी बाहेर राहणारे लोक गळ्यात मडका आणि मागे फसाड या अवस्थेत जगणारी लोक आज आपण बघतो IAS ऑफिसर बनलेले आहेत मंत्रालयात सचिव डॉक्टर इंजिनियर बनलेले आहेत हे देश फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरा कोणी नाही बघू आपला जो कोणी ज्याला आपण मानतो आपल्या जीवनामध्ये ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे दुसरा कोणी असूच शकत नाही म्हणून कंगालाच्या घरामध्ये रोज निघणारा मंगलाच्या घरामध्ये रोज निघणारा मंगलाच्या घरामध्ये रोज निघणारा कंगालाच्या घरामध्ये रोज निघणारा कंगालाच्या घरामध्ये रोज निघणारा तो सोन्याचा तो सोन्याचा तो सोन्याचा तो सोन्याचा मूर्तिमा आहे तो सोन्याचा मूर्तिमा तुझा आहे तो सोन्याचा मूर्तिमा तुझा आहे तो सोन्याचा मूर्तिमा तुझा आहे वाडी तांड्यातून आहे विकास गंगा वाडी तांड्यातून माहे विकास
विकास गंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं ते कार्य जे भटकी जमात आहे ते तांड्यामध्ये राहिले त्यांच्या मुलांना शिक्षण नव्हतं कोणी समोर जात नव्हते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जातीचा विचार आपल्या संविधानामध्ये केलेला आहे म्हणजे माझे बंधू काय म्हणतात वाडी तांड्यातून बाहेर विकास गंगा वाडी तांड्यातून बाहेर विकास गंगा वाडी तांड्यातून बाहेर विकास गंगा वाडी तांड्यातून बाहेर वाडी तांड्यातून बाहेर विकास गंगा वाडी तांड्यातून माही विकास गंगा आज आपण बघतो प्रत्येक एसटी समाजाचे माणसं असतील पाटील समाजाचे असतील बीजेपी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामुळं आज IAS IPS कलेक्टर कमिशनर झालेले आहेत ते देण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणून वाडी तांड्यातून बाहेर विकास गंगा त्या विकासाचा सूर सीमा तूच आहे 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 आज बघत आहोत आपण एसटी विजयीचे जे समाजाचे जे लोक आपल्यामध्ये आहेत विकासाचा पूर आलेला आहे प्रत्येक घरामध्ये आपण बघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे IAS IPS कलेक्टर त्यांच्यामध्ये सुद्धा होत आहे बहुजन समाजामध्ये सुद्धा ओबीसी मायनॉरिटी मध्ये सुद्धा होत आहे ही देश फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणून दिलीप बाबांनी गाणारे गातील पुढे वाडी गाणारे गातील पुढे वाडी गाणारे गातील पुढे ओ दिलीप बाबांनी गाणारे दिलीप बाबांनी गाणारे गातील पुढे आणि या गाणाऱ्यांचा सूर किंवा सूर आहे या गाणाऱ्याचा सूर सीमा तूच आहे या गाणाऱ्याचा सूर सीमा तूच आहे या गाणाऱ्याचा सूर सीमा तूच आहे सुरा म्हणून सूर भीमा तूच आहे का शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो मिटाना अगर है अंधेरा तो जरा जला दो शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो मिटाना अगर है अंधेरा तो जरा आग लगा दो जिसने तुम्हारी किस्मत पे लिख दी है गुलामी रहीम के बच्चों उस अवस्था को आग लगा दो शुराहून शूर हिमा तूच आहे शिवराहून शूर भीमा तूच आहे शिवराहून शूर भीमा तूच आहे या भारताचा या भारताचा मूळ भीमा तूच आहे या भारत
कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होत आहे. कृपया जे जे माझे धम्म बांधव असतील त्या सर्व धम्म बांधवांना विनंती आहे, सर्वांनी या फेसबुक लाईव्हला येऊन या कार्यक्रमाला शेअर करावं, कमेंट करावी आणि या 6 राज्यांमध्ये जे आहेत त्यांना उत्साह द्यावा, म्हणजे पुढचे कार्यक्रमची जबाबदारी किती. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, कृपया कमेंट करावी आणि सांगा काही कमी पडत असेल तर कॉमेंटद्वारे सांगा, आम्ही ती कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी राष्ट्रीय प्रबोधनकार माझे बंधू जे मोठे बंधू आहेत राहुलदादा अंगीकर, हे सुद्धा जर हा प्रोग्राम बघत असतील, दादा मी तुमचा शतशः ऋणी आहे, कारण तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी शिकलेलो आहे. गेल्या 17 वर्षापासून मी आपल्यासोबत आहे. दादा कृपया जर बघत असतात तर कमेंट करा आणि सांगा काय कमी आहे. हॅलो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891ला जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांना जे वेगवेगळे अनुभव आले, शाळेच्या माध्यमातून असतील, वागण्याच्या माध्यमातून असतील, पण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते आणि एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना आज आपण जर विचार केला, कदाचित जर विचार केला, असं वाटते की एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एवढी क्रांती घडवू शकतात. आज आपल्या समाजामध्ये कित्येक डॉक्टर आहेत, वकील आहे, इंजिनियर आहे, आमदार आहे, खासदार आहे, IAS ऑफिसर आहे, IPS ऑफिसर आहे. जर एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी क्रांती करू शकले तर एवढे मिळून आपण केवढी मोठी क्रांती करू शकतो. पण दुर्दैव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी माणसं या देशामध्ये मला तरी दिसत नाहीत. जे आहेत मोजके आहेत त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आहे. परंतु हा कवी काय म्हणतो, त्या काळामध्ये एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या काळामध्ये हा कवी म्हणतोय, ओ बाबा हो बाबा. कवी दादा गवई यांचं गीत मी आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकटे असताना हा पूर्ण समाज एका छत्राखाली कसा आणला असेल, बहुजन समाज सुद्धा या एका छत्राखाली कसा आणला असेल. मग ते स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना असो किंवा नंतर वर्तमानपत्र चालवण्याची चळवळ असो, या बहुजन समाजासाठी हातामध्ये घेतलेला एक जो निर्णय होता, तो निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने घेतला. त्यांचे सहकारी होते, परंतु त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते आणि एकट्याने या समाजाला जागा केलं, बहुजन समाजाला जागा केलं. म्हणून हो 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 हा कवी म्हणत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की कसा हाकलास तू बाबा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा. बाबा
ही सगळी जनता अशिक्षित असताना आणि हा मीडियाचा कळपच होता, हा कळप एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा आखला असेल हा कवी म्हणत आहे. माझे बंधू आहेत पुढे लक्ष्मणदादा गवई, ते काय म्हणतात, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा, कसा हाकलास तू कळप मेढरांचा. दया खोऱ्यात होता, दया खोऱ्यात होता, दया खोऱ्यात होता रस्ता डोंगराचा, दया खोऱ्यात होता रस्ता डोंगराचा. कसा हाकलास तू कळप मेढराचा, कसा हाकलास तू कळप मेढराचा, कसा हाकलास तू कळप मेढराचा. कसा आखला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कळप जो मंत्र होती त्या मंत्रांचा. म्हणून अरे मुकेच होते प्राणी त्या रक्ताच्या शिवारी, शिवारी शिवारी मुकेच होते प्राणी. शिक्षणच नव्हतं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना एकत्रित करून त्यांचा स्वाभिमान जागा केला. म्हणून हा कवी म्हणतोय, अरे मुकेच होते प्राणी त्या रक्ताच्या शिवारी, शिवारी शिवारी. हरणीच त्याची बाल, हरणीच त्याची बाल, आगच ओकणारी, मनव्यात भाजलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे आंदोलन केले असतील त्या आंदोलनामध्ये हा माझा समाज सहभागी झाला. शिक्षण नाही, ज्ञान नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारणारा हा माझा समाज बदल समाज. म्हणून वनव्यात भाजलेला, वनव्यात भाजलेला संभळा मेंढरा, वनव्यात भाजलेला, संभळा मेंढराचा, वनव्यात भाजलेला, संभळा मेंढराचा. वनव्यात भाजलेला हा संभळा मेंढरांचा. आज बघत आहोत आपण लॉकडाऊन सुरू आहे. संपूर्ण भारतातील मजूर आपल्या लेकरावाळांना घेऊन गावात निघालेले आहेत. हजार दीड हजार 2,000 किलोमीटर पायी निघालेले आहेत. ही लहान लहान मुलं ज्यावेळी त्या माता घेऊन जातात, ते बाप घेऊन जातात, तो पिता घेऊन जातो, तेवढ्या त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणून बहिणींनी सांगितलं होतं की या भोजनाचा घरी जाण्याचा जो प्रश्न आहे, जो पैसा लागणार आहे, तो भोजन समाज पार्टी मायावती यांच्या वतीने देण्यात येणार आहे. आणि म्हणून वनव्यात भाजलेला संभळा मेंढराचा, वनव्यात भाजलेला, संभळा मेंढराचा, वनव्यात भाजलेला, संभळा मेंढराचा. दर्या खोऱ्यात होता, दर्या खोऱ्यात होता रस्ता डोंगराचा, दर्या खोऱ्यात होता रस्ता डोंगराचा. कसा हाकलास तू हा कळप मेढराचा, कसा हाकलास तू कळप मेढराचा, कसा हाकलास तू कळप मेढराचा, कसा हाकलास तू कळप मेढराचा.
जाणीव तू करायला जाणीव तू करायला छावा से सिंहाचा जाणीव तू करायला छावा से सिंहाचा माझे गुरुवर्य रामदादा अलवीकर एक सुंदर कथा सांगत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अन्वयी आहेत सध्याचे त्या धर्तीवर हा आमचा एकदा मेंढ्याचा कळप फिरत होता आणि त्या कळपाला चढताना एका वाघानं बघितलं आणि त्या कळपामध्ये एक वाघाचं लेकरू एक वाघाचा छावा सुद्धा होता आणि या वाघाला वाटलं की हा वाघ आहे हा बकऱ्यामध्ये काय करतो म्हणून त्या पिलाला त्याने इकडे इकडे म्हणला की या बकऱ्यासोबत काय करताय तो म्हणला मी बकऱ्यासोबतच राहतो मी गवत खातो सोबत फिरतो त्याला डरकाळी माहित नव्हती. तो वाघ त्याला म्हणाला की बाबा रे तू बकरी नाहीये तू वाघ आहे. तेव्हा त्या बछड्याला त्या वाघाच्या बछड्याला जाणीव झाली. हा वाघ म्हटला मी जसा आवाज काढतो तसा तू आवाज काढ. या वाघाने सिंह गर्जना केली डरकाळी सोडली. जसंही त्या पिलानं डरकाळी फोडली त्या बकऱ्या ज्या होत्या त्या पळून गेल्या. तो डरकाळी फोडणं शिकवणारा जो वाघ होता तो वाघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या देशामध्ये या संपूर्ण बहुजन समाजाला ज्या वाघाने डरकाळी फोडण्याचं शिकवलं तो वाघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाणीव तू करायला छावा से सिंहाचा समजून दाखवी तमा मी कोण तो तमाचा समजून दाखवी तमा मी कोण तो तमाचा चोरून दाबलास तू बाबासाहेब चोरून दाबलास तू पाषाण शेंदराचा चोरून दाबलास तू पाषाण शेंदराचा चोरून दाबलास तू पाषाण शेंदराचा दर्या खोयात होता रस्ता डोंगराचा दर्या खोयात होता रस्ता डोंगराचा आता हाकलास तू कळप मेंढराचा
बाबासाहेबांनी जे क्रांती केली हो भटक्याच्या कळपाला हिऱ्याची वारी आणि या हिऱ्याची वारी आणि या हिरव्याची वारी आली, या हिरव्याची वारी आली. बहुजन समाज पार्टी बुलढाणा जिल्हा यांच्या ठिकाणी मला भेट दिलेला आहे. धन्यवाद भाऊ. भटक्याच्या कळपाला या हिरव्याची वारी आली, या हिरव्याची वारी आली, या हिरव्याची वारी आली. लजपत समान माझ्या या लजपत समान माझ्या हिरे तयात छानी हो हिरे तयात छानी, हो हिरे तयात छानी, हिरे तयात छानी. भटक्याच्या कळपाला या हिऱ्याची वारी आली, अरे भटक्याच्या कळपाला या हिऱ्याची वारी आली. लजपत समान माझ्या लजपत समान माझ्या अरे हिरे तयात छानी, हिरे तयात छानी, हो हिरे तयात छानी, हिरे तयात छानी, हिरे तयात छानी. मनात भोता मनात भोता बाबलेकरांचा मनात भोता बाबलेकरांचा दर्या खोऱ्यात होता दर्या खोऱ्यात होता दर्या खोऱ्यात होता या दर्या खोऱ्यात होता दर्या खोऱ्यात होता दर्या खोऱ्यात होता रक्त डोंगराचा दर्या खोऱ्यात होता रक्त डोंगराचा अरे कसा हाकलास तू कळप मेघरांचा कसा हाकलास तू कळप मेघरांचा, 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 कसा हाकलास तू कळप मेघरांचा. त्याचा आवाज जास्ती या ठिकाणी फेसबुक लाईव्ह सहारा चॅनलवरून उभा आहे. मी परत एकदा रघुनाथा गायकवाड आणि जितेंद्र जाधव या दोघांचं परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मित्र हो, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे तुमची माझी माता माता रमाई सावलीप्रमाणे उभी नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब होऊ शकले नसते. त्या माऊलीचं ऋण सुद्धा असं म्हणतात की प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे जर कुणाचा मुलाचा वाटा असेल तर तो त्यांच्या सहचरणीचा आहे. मग ते क्रांतिबाज ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे सुद्धा माता जिजाऊ होत्या. आणि म्हणून माता रमाईचं एक गीत मी आपल्या समोर सादर करतो. कृपया गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या.
असे समजून घ्या की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणासाठी निघतात, माता रमाई कार्यकर्ते आणि जनसमुदाय त्यांना निरोप देण्यासाठी समुद्र किनारी येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नौकेमध्ये नावेमध्ये बसतात. त्यावेळी माता रमाई त्या नौकेला त्या नावेला हात जोडून काय विनवणी करतात या गीतामधून ऐका. की शेजारीनं बोले रमाईला, शेजारीनं बोले रमाईला, काग डोळे लाले लाल झाले. की शेजारीनं बोले रमाईला, काग डोळे लाले लाल झाले. आणि मलाही माहित आहे बाबा आज परदेशी चालले. मला हे माहित आहे बाबा आज परदेशी झालेले. नवनीत बाहेर चित्ताने होती जाई, दाटून कंठ येतो गोठून जाते शाई. जीवनात समजले सारे आई समजलीच नाही. आणि जन्मोली जन्यावे माझी रमाई. शिलाचं पालन करणारी, कुळाचं नाव उधारणारी. शिलाचं पालन करणारी, कुळाचं नाव उधारणारी. शिलाचं पालन करणारी, कुळाचं नाव उधारणारी. हिमाला भेटली रमा, या जीवाला जीव देणारी. हिमाला भेटली रमा, जीवाला जीव देणारी. म्हणून परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर दिवशी निघालेले आहेत. माता रमाई जनसमुदाय त्यांना निरोप देण्यासाठी संपर्क घेणारे आलेले आहेत. आणि माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नौकेमध्ये बसल्यानंतर त्या नौकेला, त्या नावेला हात जोडून काय विनंती करतात या गीतामधून ऐका. मध्ये नौका मध्ये नौका रमाई हात जोडली. मध्ये नौका रमाई हात जोडली. साहेबाला तुम्ही ग सांभाळून, साहेबाला तुम्ही ग सांभाळून, साहेबाला तुम्ही ग सांभाळणे, साहेबाला तुम्ही ग सांभाळणे. मध्ये नौका मध्ये नौका रमाई हात जोडली. मध्ये नौका रमाई हात जोडली. साहेबाला तुम्ही ग सांभाळली. साहेबाला तुम्ही ग सांभाळणे, साहेबाला तुम्ही ग सांभाळणे. हे नौके माते माझ्या साहेबाला सुखरूप घेऊन जा. या समाजासाठी ते अविरत कष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करीत आहेत, माझे साहेब करीत आहेत. त्या साहेबाला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप या देशातील परिस्थिती म्हणून माता रमाईच्या नौकेला हात जोडून विनंती करतात. माता रमाई त्या सागरामध्ये चाललेल्या लाटा असतात. अथांग सागराच्या लाटा पाहुणी, अथांग सागराच्या लाटा पाहुणे, अथांग सागराच्या लाटा पाहुणे. त्यात चाले धन्याचे
नावले गाणी हो जग झाले धन्याची नावळे गणे जग झाले धन्याची नावळे गणे अथांग सागराच्या लट पाहुणी त्यात चाले धन्याची नावले गाणी हो जग झाले धन्याची नावळे गणे जग झाले धन्याची नावळे गणे मन जाई मन जाई रमाचे गलबलुनी मन जाई रमाचे गलबलुनी साहेबाला तुम्ही सांभाळुनी साहेबाला तुम्ही सांभाळुनी वदनवतार माई हात जोडणी वदनवतार माई हात जोडणी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुम्ही सांभाळुनी जन्म देते दिले करात तिला माय म्हणाले जन्म देते जीवा करा तिला काय म्हणाले जन्म देते ती लेकरात तिला माय म्हणाले जन्म देते ती बासरा तिला गाय म्हणाले गमविले या समाजासाठी तिने खोटचे घोडे अरे सांगा त्या रमा माऊलीला काय म्हणाले सांगा त्या रमा माऊलीला काय म्हणाले साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी ती नौका ज्यावेळी डोळ्याच्या पार होते पार गेल्यानंतर माता रमाईच्या आणि माता रमाईच्या हृदयामधून शब्द निघतात मनी हळहळे वाटे परतून यावे एकदा घरी हो कधी पाहिल हो कधी पाहिल मी आता तुम्हा जवळनी कधी पाहिल मी आता तुम्हा जवळनी साहेबाला तुम्ही सांभाळणी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी
फेसबुकवरती लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमामध्ये माझे संगीत करत आहेत या ठिकाणी संगीत चळले आहे आमचे सर आहे डोळ्यामध्ये दारू करा त्याप्रमाणे माझ्या पाठीमागे आमचे दादा श्यामदादा साळवे त्याप्रमाणे जमुने दादा हे या ठिकाणी हार्मोनियमवर उपस्थित आहे. मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी या कार्यक्रमासाठी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नौकेमध्ये जायला निघतात त्यावेळी माता रमाई आणि जनसमाज समुदाय तर त्यांच्या साथीला असतो मुश्किला असतो. चाले सोबती हो नव्या नवरी परीची चाले सोबती नव्या नवरी परीची चाले सोबती. सहारा प्रेमदादा गायकवाड आणि जितेंद्र जाधव यांचे प्रतिनिधी माझ्या वतीने माझ्या संतांच्या वतीने ज्यांनी हा ठिकाणी कार्यक्रम करण्यात येऊ म्हणून त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो. आणि मी आपल्या फेसबुकवरील सगळ्या मित्रांना माझ्या फ्रेंडना यांना सुद्धा क्रांतिकारी झेबी करतो जे हा कार्यक्रम बघत आहेत त्यांना सुद्धा बघा क्रांतिकारी झेबी माहिती आमचे बंधू प्रशांतदादा डोंगरजे त्याप्रमाणे आमचे पठाण साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे बंधू मधवार साहेब या ठिकाणी आहेत त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी करत आहेत. रायगड चाले सोबती हो नव्या नवरी परीची चाले सोबती नव्या नवरी परीची चाले सोबती. मस्त साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी साहेबाला तुने सांभाळुनी. आणि म्हणून त्या माता रमाईची हे काम केलं माता रमाई नसते आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण त्याची करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांनी या बहुजन समाजासाठी आपल्या संस्काराची सुद्धा तमा बाळगली नाही आपल्या लेकरा वडाची सुद्धा तमा बाळगली नाही. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकायला होते त्यावेळी माता रमाईंनी डोळ्यात थापल्या सेनाच्या डोळ्यात थापल्या आपल्या बहुजन समाजासाठी कष्ट घेतले म्हणून त्या माता रमाईला सुद्धा वंदन आहे. माता रमाई ज्या माऊलीनं
या देशामध्ये अशी एक क्रांती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभी राहणारी जी कोणी माता असेल ती माता रमाई. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे कदाचित माता रमाई नसते तर बाबासाहेब होऊन शिकले नसते. म्हणून धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य 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 माते तुला मी किती आठवू, धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, तुला कवना मधून किती साठवू, तुला कवना मधून किती साठवू, तुला कवना मधून किती साठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, तुला कवनामधून किती साठवू. मला तरी असे वाटते अशी देखील फायदा नाही झाली अजूनपर्यंत जी माता रमाईला त्या कवनामध्ये साठवलेली आहे. कारण माता रमाईचं एक कार्य महाग आहे, महासागरासारखं आहे, त्याचा अंतच नाही. म्हणून माता रमाई हा कवी आहे. या कवीने सांगितलं की धन्य धन्य माते तुला किती आठवू, तुला कवनामधून किती साठवू. आणि नाही साठवल्या माता रमाई आपल्या कवनामध्ये, कारण त्यांचं कार्य व्यापार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य सुद्धा या देशामध्ये नाही तर जगामध्ये त्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या कोरोनामुळं का होईना ही महामारी या देशामध्ये आली, जगामध्ये आली, तरी सुद्धा आपले जे वीर सैनिक आहेत, जे क्रांतिकारी जयभीम करणारे आहेत, यांनी फेसबुकवरून युट्यूबवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी केलेली आहे. आपण सगळे घरामध्ये बसून का होईना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांची जयंती घरामध्ये सुद्धा बघत आहोत. आमचे तुम्ही जे काही सांगणार जे विचार आहेत ते ऐकत आहात. म्हणून धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, धन्य धन्य माते तुला मी किती आठवू, तुला कवना मधून किती साठवू, तुला कवना मधून किती साठवू, तुला कवना मधून किती साठवू, लेखनी 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 प्रमोदाची, लेखनी प्रमोदाची जाई गळुनी, लेखनी प्रमोदाची जाई गळुनी, साहेबाला साहेबाला तुम्ही ग सांभाळुनी, साहेबाला तुम्ही ग सांभाळुनी, साहेबाला तुम्ही ग सांभाळुनी, साहेबाला तुम्ही ग सांभाळुनी, मध्ये नौका मध्ये नौका मध्ये नौका साहेबाला
तुने ग सांभाळली साहेबाला तुने ग सांभाळली साहेबाला तुने धन्यवाद.